नमस्कार, मी राणी चौरे. राणीज वर्ल्ड विथ सुई धागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कशी घ्यायची ते बघणार आहोत. बॉडी मेजरमेंट पण प्रत्येकाला जमतच असतात, पण ब्लाऊजची मेजरमेंट ही घेता आली पाहिजे. ब्लाऊजची मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपलं स्टार्ट करूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडीवरून मेजरमेंट कशी घ्यायची होती ते बघितले होते, पण त्याच पद्धतीने आता ब्लाऊजवरून मेजरमेंट आपण घेऊयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, या ब्लाऊज जे मेजरमेंटचं ब्लाऊज असतं त्या ब्लाऊजचे हे हुक वगैरे पूर्णपणे व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळ्यात आधी आपण याचे हाईट घेऊया. अशा पद्धतीने टेप बरोबर शोल्डर पट्टीच्या इथे धरायचा आणि खाली अशी खेचून हे बॉडीची हाईट घ्यायची ब्लाऊजची. तर ही येते बरोबर 13 इंच. हे बघा दिसते ना. एक बरोबर 13 इंच ही हाईट येते. तर हाईट झाली आपली 13. त्यानंतर याचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. ब्लाऊज या पद्धतीने असं पकडायचं. याचं शोल्डर आहे, एक तयार शोल्डर आहे 10.5, पण आता आपल्याला ह्याच्यात मार्जिन वगैरे पकडून याचं शोल्डर 11 येणार आहे. म्हणजे शोल्डरचं आपल्याला हे 5.5 घ्यायचं आहे. याची गळा रुंदी आहे 2.5. त्याच पद्धतीने पुढचा गळा हा 6.5, पुढचा गळा हा 7 इंच आहे आणि मागचा गळा 9 इंच आहे. हे असा तिरका टेप धरायचा आणि सेंटरचं मेजरमेंट घ्यायचं. पुढचा गळा आहे 7 इंच आणि मागचा गळा आहे 9 इंच. त्यानंतर आपल्याला इथे आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे. एक छोटासा डॉट करून घेते आणि इथून हे मेजरमेंट बघायचं. हे 5.25 येते. आर्महोल पण आपण 5.5 घ्यायचा मार्जिन पकडून. हे झाले आपले हे मेजरमेंट. त्याच पद्धतीने आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट काढायचं आहे. चेस्टचं मेजरमेंट तुम्ही या पद्धतीने काढू शकता. टोटल या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत असा टेप पकडून तुम्ही चेस्टचं मेजरमेंट काढू शकता. 17-34 येते. त्याच प्रकारे हे मेजरमेंट 8 हे बघा 8 म्हणजे 32चं मेजरमेंट आहे. हे हुक आहे, हुकच्या साईडने हे मेजरमेंट घ्यायचं. हुक पट्टीकडून हे मेजरमेंट बरोबर इथे चेक करायचं. 8 म्हणजे चेस्ट झाली आपली 32. तेच नाही लक्षात आलं तर हे कटोरीचं मेजरमेंट पण घ्यायचं. 5ची कटोरी आहे म्हणजे ही झाली आपली 32ची कटोरी. त्यानंतर आपल्याला कमरेकडलं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कमरेकडलं मेजरमेंट या हुकच्या लाईनपासून आपल्या फिटिंगच्या लाईनपर्यंत चेक करतोय ह्या पद्धतीने. ते आपलं आलं 7 म्हणजे टोटल आपलं आलं 28 4 साईडने. कमर झाली आपली 28. कारण आता आपण हे सिंगलच मेजरमेंट घेतोय. हे 4 फोल्ड झालं की 28 होईल. म्हणजे टोटल कमरेचा घेर आला आपला 28. या पद्धतीने ही सगळी बॉडी मेजरमेंट घ्यायचे. त्यानंतर आपलं स्लीव्हचं मेजरमेंट घ्यायचं. स्लीव्हच्या मेजरमेंटला स्लीव्हची पहिले हाईट, तर याची हाईट आहे 4.5
मिनिट. याची हाईट आहे 5 इंच आणि त्याच पद्धतीने बाजूची गोलाई घ्यायची. अशी. तर ही आहे आपली 5.5 इंच. पाच इंच स्लीव्स आणि त्याची दंड घेत आपले 10.5. या पद्धतीने आपण हे बॉडीचे मेजरमेंट घेतले आहे. तसेच आता आपण याचंच आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर आपण आता ते याच्यामध्ये आपण हाईट चेक केली होती पहिले. तर हाईट आपली होती 13 इंच. ठीक आहे. 13 मध्ये मी 1 इंच मार्जिन पकडून 14 इंच हाईट घेणार. त्याच पद्धतीने मी इथे 5.5चा आर्महोल घेणार आणि 5.5चा शोल्डर घेणार. त्यानंतर आपण इथे छातीचा चौथा भाग, छाती आपली आहे 32 इंच. तर छातीचा चौथा भाग आला 8 इंच. त्यामध्ये मी 2.5 इंच मार्जिन घेणार, म्हणजे आपलं आलं 10.5 इंच. तुम्ही या ठिकाणी मार्जिन ही कमी जास्तही करू शकता. 2, 2.5, 2, 1.5 त्यापेक्षा कमी मार्जिन घेता येणार नाही. त्याच पद्धतीने कमरेकडल्या साईडलाही मी काय करते, छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच मिळवते, म्हणजे आपलं आलं 9.5. हे झाल्यानंतर आता आपण इथे गळा रुंदी टाकणार आहोत. गळा रुंदी होती आपली 2.5 इंच आणि गळा उंची 7 इंच. शेप टाकून घेते. हा शेप तुम्ही पाऊण पर्यंत टाकू शकता. त्यानंतर आपण आर्महोलचा शेप टाकूया 1 इंच आणि अर्धा इंचावरती. आणि त्याच पद्धतीने फ्रंटला थोडंसं आतला शेप टाकून घेऊया. हे झाल्यानंतर आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेणार आहोत. आणि 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. या पद्धतीने इकडेही 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. आणि ही लाईन ह्या साईडची 3.5 आणि ह्या साईडची 3 इंच, या दोन मार्किंग आपण जोडून घेणार आहोत. त्यानंतर आपण कटोरीचं मार्किंग टाकून घेणार आहोत 5 इंचावरती. त्याच पद्धतीने इकडेही 2 इंच, 2.25 इंच आणि 2.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून इकडे 2 इंचाची एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत. खालून वरती 1 इंचाचं मार्किंग करून आपण कटोरीचं मार्किंग करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने. हे झालं आपलं मार्किंग. तर या पद्धतीने आपण मार्किंग टाकून घेतले आहे. हे आपलं आहे कटोरीचं मार्किंग, 5 इंचाची कटोरी. त्याच पद्धतीने ह्या साईडला आपण 2 इंच, 2.25 इंच, 2.5 आणि यामध्ये जी मार्किंग आपल्याला शेपमध्ये बसेल ती करून घेतली. त्याच पद्धतीने गळा रुंदी वगैरे टाकून गळ्याचा शेपही टाकून घेतला. आता आपण याचे कटिंग करून घेणार आहोत. फ्रंट पार्ट वेगळा आणि बॅक पार्ट वेगळा करून घेणार आहोत. हे झालं आपलं बॅक पार्ट. त्याच पद्धतीने फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. आपण इथे कटोरीचं मार्किंग कट करून घेणार आहोत. आपली क्रॉस पट्टी आणि योक पार्ट आणि बॅक पार्ट. त्याच पद्धतीत आपण ही कटोरी आता वाढवून घेणार आहोत. आपण सगळ्यात पहिले आपण कटोरीचं मार्किंग करून घेऊया. जशी आहे तशी कटोरी ट्रेस करायची दुसऱ्या पेपरवरती. या पद्धतीने. तोपर्यंत माझ्या चॅनलवर कोणी नवीन असतात तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कटोरी वाढवण्यासाठी आता 2-3 टाईप आहेत. त्या बदलात आपण मागच्या वेळेस आपण वेगळा टाईप बघितला होता कटोरी कट करायचा, वाढवायचा. आता यामध्ये आपण कटोरी या पद्धतीने वाढवणार आहोत. 1.25 इंच, 38 इंचापर्यंत आपण 1.25 इंच वाढवून घ्यायचं. 38च्या पुढे आपण 1.5 इंच वाढवायचं. इकडूनही 1.25 इंच आणि इकडूनही 1.25 इंच. आणि ही लाईन जोडून घ्यायची. हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आपली जी मेन कटोरी आहे त्याचा सेंटर पॉइंट घेणार आहोत. 5 आहे तर आपला 2.5 येईल आणि हे मार्किंग 1.5 इंच करून घेणार आहोत. खालच्या साईडला 1.5 इंचावरती. आता आपण फक्त हे जोडणार आहोत. ही लाईन
पद्धतीने हा एक पॉइंट. या साईडने शेप मध्ये करून घेणार आहोत. की तुम्ही पाव इंचाचा शेप वाढवला तरी चालते. ठीक आहे. या पद्धतीने कटोरी कट केल्यास खूप छान पद्धतीने हा कटोरीचा शेप बसतो. माझी कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण स्लीव्स कट करणार आहोत. तर स्लीव्स कट करताना आपण स्लीवचं मेजरमेंट घेतलं होतं ब्लाऊजवरून 5 इंच. तर आपण 1 इंच मार्जिन घेऊन 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया. तसंच आपल्याला या साईडला आपली जी कटोरी छातीचा चौथा भाग आहे 8 इंच आणि त्यामध्ये स्लीव्ससाठी 1.5 इंचाचं मार्जिन. या पद्धत इकडेही 6 इंच मार्किंग करून हा रेक्टँगल तयार करून घेऊया. पाच इंचाची स्लीव्ज आहे, त्याच्या अर्धा 2.5 आणि इकडून जवळजवळ 2.5 इंच टाकून हा शेप फक्त हलक्या हाताने ड्रॉ करून घेऊया. हे बघा. दंडघेराचं माप आहे आपलं 10.5 आणि त्यामध्ये 2 इंच पकडूया. आपण ही पूर्णपणे कटिंग केली आहे. ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन आपण या प्रकारे ही कटिंग तयार केली आहे. त्याच पद्धतीने ही कटिंग आपण कपड्यावरती ठेवून म्हणजे ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून ब्लाऊजचा कपडा कसा कटिंग करायचा पेपर ठेवून तर तेही मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. तर याचा पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. त्यामध्ये स्टिचिंगचा पार्ट पूर्णपणे येणार आहे. हा आपला आहे कटिंगचा पार्ट. तर पुढच्या पार्टमध्ये याच मेजरमेंट वापरून आपण स्टिचिंग कशी करायची ते पण बघणार आहोत. तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.